देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। गृह मंत्री अनिल देशमुख की ओर से शांताबाई पवार इन्हें 1 लाख रुपए की सहायता। इन दिनों सोशल मीडिया पर एक वीडियो काफी वायरल हुआ है जिसमें एक बुजुर्ग महिला लाठी से करतब दिखा रही है। इस वीडियो पर काफी लोगों ने अपनी प्रतिक्रियाएं दी है। इनके वीडियो पर रितेश देशमुख ने लिखा, योद्धा आजिमा, क्या कोई मुझे इनकी कांटेक्ट या डिटेल्स दे सकता है? तो वही सोनू सूद ने लिखा, इनके साथ एक छोटा सा प्रशिक्षण स्कूल खोलना चाहते हैं जहां यह देश की महिलाओं को प्रशिक्षण दे सके। लेकिन खास बात तो ये है कि इस वीडियो पर संज्ञान लेते हुए गृह मंत्री अनिल देशमुख इन्होंने इन बुजुर्ग महिला से मुलाकात कर उन्हें 1 लाख रुपयों की सहायता निधि तथा साड़ी देकर सम्मान किया और सरकार की ओर से उन्हें सहायता प्रदान की जाएगी, ऐसा आश्वासन भी दिया। इसी बीच क्वारंटाइन सेंटर में महिलाओं पर हो रहे अत्याचार पर आरोग्य मंत्री की भूमिका व्यक्त करते हुए कहा कि अगर आवश्यक हुआ तो पुलिस दल को पीपीई किट उपलब्ध कर पुलिस दल का बंदोबस्त सेंटर के अंदर किया जाएगा। इस तरह की जानकारी देशमुख ने दी है। पहिली गोष्ट, पोलिसांना पीपीई किट जेव्हा त्यांना आयसीयू युनिटमध्ये जावं लागतं किंवा क्वारंटाईन सेंटरला जावं लागतं तेव्हा पीपीई लागतं। चौकामध्ये बंदोबस्तासाठी पीपीई किटची आवश्यकता पडत नाही। या ठिकाणी अशा ज्या घटना झाल्यात त्याच्या बाबतीत आरोग्यमंत्र्यांनी निवेदन दिलं आहे की महिलांना आपण व्यवस्थित अलग ठिकाणी ठेवू आणि पुरुषांना अलग ठिकाणी ठेवू। महिलांना खालच्या त्या घटनेमध्ये पोलिसांना फोन गेला होता तर पोलिसांनी स्पष्ट सांगितलंय की आमच्याकडे पीपीई किट नाही, आम्ही तुमची मदत करू शकत नाहीये, असं स्पष्ट सांगितलंय। जेव्हा पोलिसांना सुद्धा तिथे आतमध्ये जावं लागेल तर त्यांना काहीतरी आपली व्यवस्था करून जावं लागेल ना। पोलिसांना सुद्धा जेव्हा अशा ठिकाणी जावं लागतं त्यांना पीपीई किट पुरवली जाते आणि पीपीई किट घालूनच ते आयसीयू सेंटरमध्ये जिथे क्वारंटाईन जे पॉझिटिव्ह असतात त्यांना भेटायला जातात, त्यांना सहकार्य करायला जातं। त्याच्यामुळे त्यांना सुद्धा पीपीई किट दिली जाते आणि ज्या महिलांच्या बाबतीत जो प्रश्न उपस्थित केला त्या बाबतीत आरोग्य खातं व्यवस्थित दक्षता घेत आहे। महिलांना कशा पद्धतीनं खालच्या ग्राउंड फ्लोअरला ठेवलं जाईल आणि पुरुषांना पहिल्या मजल्यावर ठेवलं जाईल या दृष्टीने सुद्धा आरोग्य खात्याने निर्णय घेतलेला आहे। हा कार्यक्रम सर टाळता आला नसता कारण तुम्ही आता पाहू शकता सोशल डिस्टन्सिंग अजिबात सोशल डिस्टन्सिंगचा सर्व फज्जा उडवला असताना अशा प्रकारे हा कार्यक्रम मंत्री महोदयांनी करणं कितपत योग्य आहे सर? झाल्या मात्र आयपीएस रखडलेले आहेत तर त्याबद्दल काही निर्णय झालाय का? विषय आम्ही काल माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, मी आणि आमचे मंत्रिमंडळातील काही सदस्य होते। बाकी जनरल विषयाबद्दल चर्चा झाली, याच्याबद्दल बाकी तुम्ही जो विषय काढला त्या विषयाची काही चर्चा नाही। फक्त आमचं जे जनरल विषय आहेत, आता पुढे गणेशोत्सव आहे, बकरी ईद आहे, कशा पद्धतीने या सर्व गोष्टी आता हाताळायच्या आहेत त्याबद्दल चर्चा झाली। आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या खूप दिवसांपासून रखडलेल्या आहेत। भरोसा सेलच्या माध्यमातून सुद्धा जे वयस्क जे आहेत अशांना जवळजवळ जे सिनियर सिटीजन आहे यांना जवळजवळ 15,000 सिनियर सिटीजनला आमच्या पोलिसांच्या भरोसा सेलकडनं इथे सहकार्य झालं आहे, मदत झाली आहे। आणि म्हणूनच ज्या पद्धतीनं आमच्या पोलिसांनी भरोसा सेलमध्ये काम केलं अशाच ज्या आमच्या वयस्क आमच्या ज्या सिनियर सिटीजन आहे पुढील काळात अशाच पद्धतीनं तो वही दूसरी ओर महाविकास आघाड़ी सरकार में किसी भी तरह के मतभेद नहीं है, ऐसी जानकारी राज्य के महसूल मंत्री तथा कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष बालासाहेब थोरात इन्होंने दी है। साथ ही महाविकास आघाड़ी की सरकार अपना 5 साल का कार्यकाल भी पूरा करेंगी, ऐसा विश्वास भी उन्होंने जताया। मी विचारलं असं काही सांगितलं का, या बातम्या पेरतय कोण याचा शोध घ्यावा लागेल। सर पण या विभागाच्या विभाजनीमध्ये काही गोष्टी केल्या जात आहेत। गेले काही दिवस या संदर्भातल्या हालचाली सुरू होत्या, त्यास हरकत म्हणून त्या खात्याच्या मंत्र्यांची आहे। तर आपण एक ज्येष्ठ मंत्री म्हणून तुमचं या संदर्भातलं काय मत आहे? नाही, खातं त्याचं विभाजन हा विषय आहे, परंतु त्यामध्ये त्यांचं एकमत आहे आणि काय करायचं ते एकमतानं निर्णय आम्ही घेऊ। हा मीडियाचा विषय एवढा मोठा होत नाही, हा कसा मोठा केला जातोय याचं आश्चर्य आम्हाला वाटतं। सर या संदर्भात सीएम साहेबांना कल्पना दिली का किंवा चर्चा संवाद झालाय का आपला? नाही, माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर तर सतत चर्चा असते आणि आणखी परत होईल, त्यामध्ये कोणती अडचण नाही। अधिकाऱ्यांमुळे हे वारंवार प्रश्न उपस्थित होतात असं वाटत नाही का? ह्या आधी देखील झालंय की मंत्र्यांना न सांगता मी एक शब्द वापरला की आम्ही थोडी काळजी घेतली तर आणखी भक्कम होईल, आणखी चांगलं काम होईल।
असं आहे की मी अशोक चव्हाणांना भेटणं ही बातमीच कशी होऊ शकते? असं आहे की आम्ही एका पक्षाचे आहोत, आमच्यावर जबाबदारी पक्ष म्हणून आहे, सरकार म्हणून आहे. काही प्रश्न निर्माण झाले तर आम्हाला एकमेकाला भेटावं लागतं, चर्चा करावी लागते, पुढे चालावं लागतं. हा रोजचा विषय आहे. आता असं असताना त्याची बातमी का होते याचंच आश्चर्य वाटतंय मला. पण जी नाराज- की हिंमत असेल तर विरोधकांनी सरकार पाडावं. महाविकास आघाडीचे प्रमुख नेत्यांमध्ये आपण आहात, तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? महाविकास आघाडी जी झाली ती किमान समान कार्यक्रमावर झालेली आहे. आम्ही जुटीनं काम करतो आहोत. अनेक चांगली कामे आम्ही या 6-7 महिन्याचा कालखंड कोरोनाचं संकट हे असताना सुद्धा केलेलं आहे. मला वाटतं की आम्ही अत्यंत जुटीनं चांगल्या पद्धतीनं पुढेही काम करत राहू, याबाबत आमच्या मनामध्ये शंका नाही. तर ही वेळ काय येते? नाही असं काही नाही. हे रेग्युलर हा विषय असतो. खरं सांगतो हा इतका सहजतेनं कायम असतो. आता मीडिया तुमची फार जागृत झालेली आहे, लहान विषय सुद्धा मोठा करते. तो वहीं तीसरी ओर महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इन्हें केवल अपने सरकार की चिंता है, ऐसा आरोप भाजपा नेता किरीट सोमय्या इन्होंने लगाया है. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सरकारच्या भवितव्याची चिंता आहे आणि आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेच्या आयुष्याची भविष्याची चिंता आहे. जनतेला चिंता आहे की रोज 10,000 कोरोना पॉझिटिव्ह वाढत आहे, विजेचं बिल तिप्पट येत आहे, बोगस बियाणं मिळत आहे, घोषित केलेली मदत शेतकऱ्यांना मिळत नाही, त्याची विरोधी पक्षांना चिंता आहे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त तो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.